जपसकुण जातककथा। एके दिवशी मांस खात असता एका सिंहाच्या घशात हाड अडकले, ते काही केल्या निघेना। सिंह वेदनांनी पीडित होऊन मोठमोठ्याने आरडू ओरडू लागला। गळा सुजून मोठा झाला। अशा स्थितीत एक चिमुकला पक्षी त्याला पाहून त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, भो मृगराज, तू असा विव्हळ का झाला आहेस? सिंह म्हणाला, बाबा रे, तुला माझ्या दुःखाची कहाणी सांगून काय उपयोग? माझ्या घशात हाड अडकल्यामुळे माझ्याने बोलवत देखील नाही। मग खाण्याची गोष्ट बाजूला राहिली। पक्षी म्हणाला, तुम्ही जर मला अभ्यदान द्याल तर मी तुमच्या घशात अडकलेले हाड आताच काढून टाकीन। सिंहाने त्याचे फार आभार मानिले आणि त्याला हाड काढण्यास सांगितले। पक्षी मोठा हुशार होता। जाणो आपण तोंडात शिरल्यावर हा आपणाला तेथेच दाबून टाकील, अशी भीती वाटून त्याने सिंहाच्या खालच्या आणि वरच्या जबड्याच्या दरम्यान एक तेवढ्या बेताची काठी उभी करून ठेवली आणि घशात शिरून आपल्या चोचीने ते हाड आडवे पाडले, तेव्हा ते आपोआपच बाहेर निघाले। पुन्हा पक्षाने सिंहाच्या जबड्यांमधील काठी काढून तेथून उड्डाण केले। दुसऱ्या दिवशी सिंहाने एका वनमहिषाची शिकार केली आणि तो त्याच ठिकाणी बसून त्याचे मांस खाऊ लागला। पक्षीही सिंहाच्या समाचाराला तेथे आला होता। तो त्याला म्हणाला, भो महाराज, आपली प्रकृती साफ बरी झाली असे दिसते। त्यावर सिंह म्हणाला, बरी झाली म्हणूनच आज शिकार करून ही मेजवानी चालली आहे। पक्षी म्हणाला, अशा प्रसंगी तुम्ही मला विसरणार नाही अशी माझी खात्री आहे। काकी, कालच मी तुमच्यावर मोठा उपकार केला आहे। सिंह म्हणाला, पण त्या उपकाराचे बक्षीसही मी तुला कालच देऊन टाकले आहे। पक्षी म्हणाला, ते कोणते बरे? सिंह म्हणाला, हे पहा, मी सर्वथैव प्राण्याची हिंसा करून आपले पोट भरणारा प्राणी असून तुला माझ्या तोंडातून जिवंत जाऊ दिले, हे तुझ्यावर मोठेच उपकार नाहीत काय? आणखी माझ्याजवळ निराळे बक्षीस मागतोस, हा तुझा मोठाच अपराध होय। पक्षी म्हणाला, आपण म्हणता ही गोष्ट अगदी खरी आहे। ज्या प्राण्यावर उपकार केला असता अपकार होण्याचा संभव असतो, ज्याला मित्रधर्म काय हे ठाऊक नसते, अशा प्राण्यापासून प्रत्युपकाराची अपेक्षा करिता मुकाट्याने निघून जावे हे बरे, असे उद्गार काढून पक्षी तेथून उडून गेला। भवतु सब्ब मंगल। साधु साधु साधु।